गाईज वेगळी एकदम असं वाटतं भाई जापान बँकॉक थायलंडला वगैरे आलोय. आर काय गौतम बुद्धांचं ते तुम्हाला दाखवतो. चला चिकन आणि चिकन मसाला काय दाबून घेतलाय मस्त आता भरून. चला पहिला नॉनव्हेजवरच ताव मारलाय. हा बघा वॉटर पार्क आहे तिथे मस्त गार्डन पण आहे. बाबू तू काय करणार बॉलिंग काय बॅटिंग? काय बॉलिंग ठीक आहे चल कर मग. दिल को तेरी याद आई तेरी याद आई. खतरनाक पाणी उडला बाई खतरनाक. सावकाश. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमडे तुमचं स्वागत करतो योगी के ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आपले ब्लॉग एन्जॉय करताय ना, तर असेच आपले ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलचं नाव आहे योगी के ब्लॉग. तर आज झालाय आमचा फिरायचा प्लॅन. चाललोय गोराई बीचला. मग बघू आता गोराई बीचला जाऊ फिरायला, त्यानंतर पागोड्याला जाऊ, रिसॉर्टला जाऊ, वॉटर पार्कला जाऊ असा प्लॅन झाला. एक दिवसाचा स्टे आहे. तर बघू आजचा प्लॅन कसा सक्सेस होता आणि कुठे कुठे फिरायला जातो ते तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा. चला निघूया आता, जायची वेळ झाली, खूप उशीर झालाय. चला आता आम्ही निघतो आणि तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. चला. मस्त बॅग वगैरे पॅकिंग झाले. ही माझी आहे, ही पारो आणि याच्यात कायराचे कपडे आहे. कसं आहे 1 दिवसाचा स्टे आपला रिसॉर्टला वगैरे फार्म हाऊसला वगैरे राहायचं आहे. जाऊ आता मस्त. कायरा पण रेडी झालेली आहे, पारोजी पण मस्त तयारी झाले, मस्त चपला घालायला लागले. चला जाऊ आता मस्त खालच्या रूममध्ये दर्शन वगैरे करू आणि आईला भेटू आणि निघू. गोराई बीचला फिरायला. गोराई बीच. तर गाईज फायनली निघालोय. मस्त बॅग वगैरे घेतली. ताईला व्हिडिओ कॉल केलाय सांगायला की आम्ही चाललो म्हणून. चला आता जाऊ, बाईक वगैरे काढू मस्त. चला गाईज मस्त निघालो आता. गणपती बाप्पा चलो. तर गाईज मस्त 1.25 तासाच्या प्रवासानंतर पोचला आता गोराई जेट्टीला, म्हणजे गोराई खाडीजवळ. इथून पुढचा प्रवास आपला मस्त असेल बोटीचा. चला आता बोटीची तिकीट वगैरे काढू आणि बोटीने जाऊ. हा मच्छी मार्केट आहे आपल्या कोळी लोकांचा आणि त्याच्याच बाजूला हा तिकीट काउंटर. इथून तिकीट घ्यायची बोटीची आणि जायचं. हे तिकीट काउंटर आहे मस्त. इथून आपल्याला तिकीट भेटते पागोड्याला जायला, गोराईला जायला, त्यानंतर वॉटर किंगडमला पण. मस्त आता आपल्याला बोटीने प्रवास करायचा. मस्त बाईक वगैरे 3 जण मस्त आम्ही बोटीने जाऊ. काय बोलते काय रा बोल मजे. मस्त झाले बोट आपली चालू. त्या दोघी मस्त इथं बसल्यात. कोळी मावशी बाजूला बसले त्यांच्या पद्धतशीर आणि आपण आहे बाईकवर. तर गाईज बोटीतून वगैरे उतरलो. आता खाडीतून जस्ट बाहेर आलो. मस्त 10 मिनिटाचा प्रवास होता बोटीचा. बोटीतून बाहेर आलो. आता आम्ही चाललो पागोड्याला. ग्लोबल विपासना पागोडा सेंटर आहे, मेडिटेशनचं सेंटर. 1 नंबर व्ह्यू आहे, तो तुम्हाला दाखवतो. आता त्या रूटला चाललो आहे. मस्त जाऊ आता. बघा कंटिन्यू व्लॉगमध्ये राहा, व्लॉग 1 नंबर होणार आहे. चला भेटूया आता व्लॉगमध्ये. तर गाईज आलोय जवळ, आपल्या लोकेशन जवळ मस्त. हा आलो पागोड्याला मस्त. आता बघू इथे गौतम बुद्धांचं स्मारक वगैरे कसं काय ते. चला गाईज मस्त बाईक पार्किंग केली. आता 2 मिनिटाच्या अंतरावर चालत जायचं आहे. मग पोचू डायरेक्ट पागोड्याजवळ.
काय रा मजे का? हा चला कुठे बटरफ्लाय दिसला. ओके ओके मस्त गावातला व्ह्यू वाटतो एकदम कडक व्ह्यू. आणि आत गेलो तर एक एक नंबर दृश्य आहेत. दाखवतो तुम्हाला सीन कसे आहेत ते. सो गाईज जस्ट पोचलोय. दाखवतात इथला नजारा कसा. विश्व विपश्यना पागोडा आहे तो. म्हणजे पागोडा कसा आहे तो दाखवतो. इथे कसं एकदम मेडिटेशन वगैरे सेंटर आहे. महाराष्ट्रातील आश्चर्यापैकी म्हणजे आजोबापैकी हा एक आजोबा एक वेगळा अनुभव असेल इथे. बघा तुम्हाला दाखवतो चला. विश्व विपश्यना पागोडा. मेडिटेशन सेंटर आहे मस्त. गौतम बुद्धांचं इकडे सगळं स्मारक मूर्ती वगैरे आहे. चला आत एंटर करूया आता. तर चला काय मस्त आत एंटरच करू. सेंटर दिलाय मस्त. तर काय तिथं मस्त बॅग वगैरे चेकिंग होते. आता आपल्या बॅगा आपण इथं ठेवू पद्धतशीर आणि मस्त मोकळं मोकळं फिरू आहे की नाही काय रा. हा पगोडामध्ये मोकळं मोकळं फिरू आहे ना एकदम. फिलिंगच गाईज वेगळी एकदम. असं वाटतं बाई जापान बँकॉक थायलंडला वगैरे आलो आहे. हे बघा ना काय रचना बनवली बघा ना. आर्टिस्ट कडक एक एक व्ह्यू असला बनवला आहे ना. हे बघा जे थायलंडला वगैरे असतं ना एकदम जापान विपान साईडला तसं वाटतं एकदम मस्तपैकी. भाई काय व्ह्यू आहे यार. खतरनाक खतरनाक व्ह्यू. काय बनवलं बाई. वेगळीच कलाकारी. महाराष्ट्रातील जे आजोबा आहेत त्यापैकी एक आहे आजोबा. गोराई खाडीवर म्हणजे बोरेलीच्या खाडीवर बसलेला. वा जन्नत जन्नत. इकडे सगळं मस्त म्हणजे गौतम बुद्धांचं असं ते स्मारक वगैरे असतात त्याबद्दल आहे सगळं. आणि हा लेख लिहिला आहे बजा नगाडा धर्म का गुंजे चारोवर. म्हणजे नगाडा आहे तो काहीतरी वाजवायचा. तिथे घंटा एक आहे तो पण वाजवायचा. कायरा खुश झाले हो मजे. इथे दानपेटी पण आहे. आपल्याला काय दान करायचं दान करू शकतो आपण. एंट्रन्सलाच आहे मेन. चला मस्त आता पायऱ्यात चढू आणि जवळ जाऊ पागोड्याच्या एकदम जवळून येऊ बघू. भाई पूर्ण गोल्ड आहे. पूर्ण गोल्ड आहे. पूर्ण गोल्ड. ये वाद जवळून एकदम जवळून. आणि आता खालचा नजारा अद्भुत हा भाई अद्भुत. हत्ती वगैरे आहेत मस्त. हत्तीच्या मूर्ती आहेत. अद्भुत नजारा. सगळे इथं मस्त काही काही लिहिलेलं आहे. गौतम बुद्धांचे जे लेख होते ते लिहिलेले आहेत सगळे. आणि हे जे आत दिसतंय ते मेडिटेशन सेंटर आहे. मेडिटेशन सेंटर म्हणजे एकदम मस्त मौन बसायचं वगैरे मस्त उपासना असते. ते एकदम शांत. सुमारे इथे 8 ते 10 हजार क्राऊड बसतो मेडिटेशनला. जेव्हा मेडिटेशन वगैरे असतं तेव्हा मस्त अद्भुत आहे एकदम. बघण्याला काय पारो आणि कायरा थकल्याने वाटते तर बसले. मी मागे व्हिडिओ काढत होतो. हा बघा सगळी पब्लिक आली. खूप क्राऊड आहे. हा काय बोलते हो एकदम थंड. आणि ते वाचलंच का सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे गौतम बुद्धांचं काय काय लेख होते ते सगळंच लिहिलेलं आहे बघ ना. काका ओरडायला लागले कारण की आवाज चालू आहे इथे. आणि आज मेडिटेशन चालू आहे उपासना चालू आहे बघा. साईडला करते कारण की कसं आहे इथे फक्त आता मेडिटेशन चालू असल्यावर शांतता पाहिजे. तुम्हाला मगाशी बोललो 8 ते 10 हजारचा क्राऊड बसू शकतो. एवढी मोठी आज जागा आहे. बघू एंट्री दिली तर जाऊ थोड्या वेळाने. आणि हा बघा इथे मस्त टेम्पल आहे. हे छोटे छोटे मंदिर आहेत आणि मूर्त्या आहेत. आकाशदेवी आकाश देवता असे छोटे छोटे मंदिर आहेत मस्त. आणि इथूनच थोडा पुढे आलो की धम्मचक पवतन आहे. धम्मचक पवतन
त्याचं सांगतो काय विषय धम्मचक पवतनचा. हा चक्र मस्त फिरतोय. धम्मचक पवतन म्हणजे कसं 14 ऑक्टोंबरला हा साजरा केला जातो दिन. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा परिवर्तन घडवलेलं बौद्ध धर्मामध्ये, तेव्हा हा धम्मचक पवतन तेव्हा त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर झाले. तेव्हा हा दिवस 14 ऑक्टोंबरला आता लिटच झाला, म्हणजे 14 ऑक्टोंबरला साजरा केला जातो. काय बोलते, तुला कसं वाटतं? मस्त पाणी वगैरे सगळं, आणि तिकडे एकदम शांतता लागते तिथे. एक एक जे पिलर आहेत ना, रचना काय केलेली आहे बघा ना. डिझाईन बघा फक्त, एक नंबर डिझाईन. ही बघा डिझाईन बघा काय बनवलेले आहे. खरोखर खूप अद्भुत. हँड्सऑफ कारागिरांना हँड्सऑफ. मस्त. इथून पुढे आल्यावर बोल. अच्छा, हा मेन डोअर आहे, भव्य दरवाजा. इथून एंट्री असेल, तिथून पण एंट्री आहे मेडिटेशनला. खूप मोठा हॉल आहे तो पारो. आणि इथं आहे धम्मपतन विपश्यना केंद्र. हो बघा, याचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. फुल आर्टिफिशियल बनवलं, फुल आर्टिफिशियल. बरोबर. ही रचना एकदम जापान, बँकॉक, थायलंड, खतरनाक. ते पण आत एंट्रन्स आहे. बोल. बीचला आपण जातो. हा आता बीचला जाऊया. कुठे बीचला जाऊया. कुठे मम्मा? हिला जायले बीचवर जायची घाई. दादांना सांगितलं मस्त फोटो काढायला. चालती फिरती प्रिंट घेऊ मस्त. एक मिनिट काढा दादा व्यवस्थित राहू. आणि दादांनी मस्त फोटो काढला. फोटो आहे त्याचे ते का, त्याला जो पाहिजे ते चॉईस करा त्या मुलाकडनं लॅपटॉप मध्ये. अच्छा तिकडे जावं लागेल. ओके ओके. हा चला, 3 फोटो काढले, चिप दिले, त्या मुलाकडून जाऊन आपल्याला प्रिंट घ्यायचे. मस्त फोटो प्रिंट घेतली. 3 फोटो काढले. 3 फोटो काढले, त्यातले आपण 2 फोटो सिलेक्ट केले आणि मस्त प्रिंट घेतले. चला आता निघूया, जाऊया आता बीचवर जायचा प्लॅन करू. चला आता तो घंटा वाजवायचा बेटा. चला भावाला, मस्त आवाज येईल. इथं असा लेख लिहिलाय, गुंजे वाणी धर्म की धरती और आकाश. म्हणजे घंटा वाजल्यावर धरती आकाशला पूर्ण आवाज जाईल. जोरात आला पाहिजे, जोरात. सगळे वाजवतात घंटा. मग कसा आकाशापर्यंत आवाज गेला पाहिजे पूर्ण. काय रा बजाव लागेल काय रा. माझं नाही जमत. काय रा ताकद लाव. मस्त इकडे फूडचे स्टॉल वगैरे आहेत, पॉपकॉर्न, गोला वगैरे सगळं. ही पार्क साईट आहे. खालच्या साईडला आल्यावर भाऊ बोल. तुला गोला? ठीक आहे तू गोला घे. चल, पारोला पाहिजे पॉपकॉर्न. सॉल्टेड घे. चल, इथं मस्त यांचं कॅन्टीन पण आहे. मस्त तिथं ऑर्डर करायची आणि आपली सेल्फ सर्व्हिस असते. मस्त इकडनं घेऊन जायचं आणि टेबलावर बसायचं. मस्त आम्ही छोलेपुरी आणि मिसळपाव मागवला आहे आणि कायरासाठी ब्रेड जाम मागवला आहे. फुल ऑन कॅन्टीन भरला इथं. मारो, टेस्ट कशी आहे? छान आहे ना. छान आहे, टेस्ट मस्त आहे एकदम.
बाबू तुझा ब्रेड जाम येतोय हा का? मस्त गाईच खाऊन वगैरे झाला. पुरी भाजी, छोले पुरी आणि काय मिसल पाव आणि तिला ब्रेड जाम वगैरे खाल्ला वगैरे. आता जाऊ गौतम बुद्धांची मोठी मूर्ती बघू, म्हणजे स्मारक आहे गौतम बुद्धांचं, ते तुम्हाला दाखवतो. चला. बघितली माझ्या बॅक साईडलाच आहे महामानव गौतम बुद्धांची मस्त स्मारक आहे. खूप मोठा स्मारक आहे. बघून एकदम मस्त मन प्रसन्न झाला आहे की नाही पारो? कसं वाटलं एकदम मस्त स्मारक. कायरा काढायला लागली तिची सेल्फी. मम्माचा फोटो काढते. अच्छा अच्छा काढ बेटा. काय अँगल घ्यायला लागले ही बघा. फुल बसून वगैरे फोटोग्राफी. कायरा फुल हा. कसं करू बाबू? मी पण काढू फोटो. ओके ओके देऊ. अशीवाली कशी कशी पोच देऊ? हे अशीवाली. ओके ओके हां काढ. मस्त फोटो आता आमच्या दोघांचा काढायला लागले फोटो फुल बसून. ओके ओके चल. चला गाईज बागवड्याला करूया बाय बाय. बाय बाय कायरा बाय कर. चला निघालो फायनली पगोड्यामधून. आता जाऊ. कायराला झाले बीचवर जायची घाई. मग जाऊ बीचवर जरा एन्जॉय करू. मग त्यानंतरला आपला लॉग इन आहे. रूमवर रिसॉर्टला जायचं आहे. तिकडे आपण रूम वगैरे बुक केलं आहे. पाली बीच रिसॉर्ट अँड वॉटर पार्क. मग तिकडे जाऊ. चल आता निघू इकडनं पगोड्यावरून डायरेक्ट जाऊ बीचवर. सो गाईज आलो आता मस्त वर. बाईक वगैरे लावले. हेल्मेट वगैरे काढतो आणि कायरा झाले खुश. कायरा काय बोलते मजा? हां रेते रेते. समोरच मस्त बीच वगैरे चौपाटी आहे. गोराई बीचला आलोय. ओ पारो क्या आले? चंगा चंगा चंगा. चलो अभी बीच पे एंजॉय करने. डायलन आलाय. डायलन काय बोलतो? काय बोटीचा रेट काय सांग ना. 150 पर पर्सन. अच्छा अच्छा. आणि दोघांचे काय करशील? 300 250 मध्ये कर. अच्छा अच्छा. हे काय रा जायचं बोटीमध्ये थोड्या वेळाने? भाऊ थोड्या वेळाने सांगतो तुला. हा डायलन आपला मित्र आहे. नेहमी आल्यावर भाई तो आपला डायरेक्ट पाहुणचार करतो मस्तपैकी. चला हिला जरा भिजायचं आहे. ही बोटिंग जरा एक राऊंड मारत होता आधी पण ही नाही बोलते. कायराला आले फुल मजा. फुल भिजायला वगैरे लागले. लोळू दे पाण्यात भिजायला लागले ती. फुल फिलिंग आले बाई. ढाणूला वगैरे जातो ना चिंचण चौपाटीला वानगाव आपल्या गावाला फुल फिलिंग आले ना बारो. हां कसं झालं अचानक आपलं म्हणजे यायचं झालं. कायराचं नुसतं बीचवर जायचं आहे. मग आपण पहिला ठरवलं की गोरायला जातो. पहिला पगोडा करू मग बीचवर येऊ. देन आपल्या रिसॉर्ट म्हणजे जिथं आपण रूम वगैरे बुक केलं आहे तिकडे जाऊ. मग तिथं कसं छोटा वॉटर पार्क पण आहे. तिथे एन्जॉय करू त्या रिसॉर्टमध्ये असं. हो भिजा भिजा. चला गाईज आता करतोय ETV राईड मस्त बीचवर. एन्जॉय करू. काय बारो? चालवा तुम्ही चालवा दादा आता काय नाही. ठीक आहे. मस्त गाईज ETV राईड वगैरे केली आणि आम्हाला बोटिंग वगैरे पण करायची पण कायरा नाही बोलते. आणि बाकी ती जेस्की राईड वगैरे स्पीड बोट वगैरे असते त्याच्यामध्ये कायराला अलाउड नाही कारण की ती लहान आहे वगैरे. मग कायरा बोलते पप्पा मला नाही करायचं आहे. मी फक्त बीचवर भिजणार आहे. मग तिचा अजून बिझनेस चालू आहे म्हणून आम्ही फक्त एकच राईड केली आहे ना पारो. तिला भिजायला तिला आवडते. हां हां काय बोलते? अरे तिला भिजायला एवढी मजा वाटते. दुसरं काय तिला देतच नाही. पोहायला लागले. स्विमिंग चालू आहे बघा. हा काय बोलते? एक दिवस पण तिला कम पडतो भिजायला.
हा मस्त आयटम घेतला आहे मिक्सवाला. पेरू आहे, कैरी आहे, पण ते स्टारसारखं असतं ते आहे, चिंच आहे. हे ॲक्च्युली आवडतं पारोला खूप. ते पारोला घेतलं. पारो बोलली घेऊन या जरा, खाते कायरा भिजता. तो आयटम घेतला आहे मस्त, तर पारो खाईल. टायलन बोलते योगी भाऊ चला एक बोटचा राऊंड तर मारू, स्पीड बोटचा. चला स्पीड बोटचा राऊंड मारू. त्यात जे पारोने आता खायचं घेतलेलं त्यात जाऊ बोटी. तर चल कायरा चल. नको चल ना, घेऊन जाऊ ना. गाईज मस्त लाईफ जॅकेट घालून रेडी झालोय. जाऊ आता स्पीड बोटमध्ये. कायरा इकडे बघ. तू खात राहा. अरे मी देते ना. नाही नको, खात चल. हे बाबू इकडे. आणि मग आता उठलं फील पण दिसणार. खतरनाक पाणी उडलं बाई, खतरनाक. मस्त स्पीड बोटची राईड करून आलो. फुल एन्जॉय केला. भावानी मस्त मध्ये नेलेला. मस्त वाटलं बाई, मध्ये फुल एन्जॉय केला बाई, मस्त वाटलं. होय कायरा झालं का खेळून? हा झालं ना अजून भिजून? हा काय हे अजून हिला अजून भिजायचं आहे. झाला आता 1.5 तास झाला. अजून पाण्यातच आहे. बोटिंग वगैरे आम्ही करून झालं तरी अजून खेळायलाच लागले. चला गाईज बघू, स्टेटून आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यूच राहायचे. अरे हे काय कुठे घेऊन चालले? हा बीचवर. तुला आवडतं का हे? बाप्पा काय खेळलंय तुझे. हा ऑमलेट पाव बीचवर मस्त. अंडा मॅगी मस्त आता बीचवर. हा तर गाईज बीचवर खाण्याची मजाच वेगळी आहे. मस्त समोर बीच, मस्त वाईब आहे आणि सोबत आपल्या ऑमलेट पाव. मॅगी. काय बाबू काय? मॅगी. मॅगी. तर गाईज मस्त इकडनं निघतो आता आम्ही गोराई बीचवरून. मस्त वाईब होती. गावातली फिलिंग आली. त्यानंतर थोडी गोव्यातली आली, अलिबागची आली. आम्ही कसं इथे येतच राहतो म्हणजे आम्ही कधी मूड झाला तर. पण तेव्हा कसं व्लॉग वगैरे बनवायचं नाही. आणि आधी आम्ही कॉलेजच्या दरम्यान खूप वेळा यायचो गोराई बीचला. मस्त कायराने वगैरे एन्जॉय केला. बाबू एन्जॉय केला ना? हां मस्त एन्जॉय वगैरे केला. तुम्ही पण एकदा विजिट करा पगोडाला आणि गोराईला. मस्त वाटतं, मस्त वाईब वाटतो. आता चला इथून निघो. आम्ही रिसॉर्टला रूम बुक केलेला आहे, कालच रूम बुक केलेला पाली बीच रिसॉर्ट. आणि तिथे वॉटर पार्क पण आहे. आता थेट जाऊ तिथे. चला बारूद निघायचं. हां तर गाईज मस्त पोचलोय फायनली 20 मिनिटाच्या प्रवासानंतर पाली बीच रिसॉर्ट अँड वॉटर पार्कला. आज आपला स्टे इथंच असेल. चलो आज जाऊ. आता आत एंटर करू. एंड इसके बाद आपको जाज वीरकोट जाज रूम एरिया तो आउटसाइड डेब्यू का जाज. तर गाईज मस्त चेक इनची प्रोसेस झाली. आता चाललो आहे आपल्या रूमजवळ. रूम आहे हे काका दाखवतील. मस्त रूममध्ये जाऊ. मस्त व्ह्यू आहे. हे सगळं मी तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या सगळं एक्सप्लोअर करेन. आता झाले मस्त संध्याकाळ. सगळं उद्या एक्सप्लोअर करेन. जेव्हा मॉर्निंगला उद्या व्लॉग चालू करेन तेव्हा एक्सप्लोअर करेन. मस्त वॉटर पार्क आहे तिथे. हा बघा वॉटर पार्क आहे तिथे. मस्त गार्डन पण आहे. सगळं मस्त उद्या एक्सप्लोअर करेन. मस्त उद्या पण एन्जॉय करायचं आहे. आता जाऊ रूमवर जरा फ्रेश वगैरे होऊ, रेस्ट वगैरे करू आणि कायराला आणू इथं गार्डनमध्ये थोडं खेळायला. कायरा खेळणार ना गार्डनमध्ये? मस्त एकदम सिस्टमॅटिकली आहे त्यांचं. चेक इन वगैरे करायचं मस्त प्रोसेस.
आत वगैरे बोलवलं, ID प्रूफ वगैरे घेतलं, मस्त मस्त चेक केलं. बोलते एक दिवस जाणार अजून घरी कधी जाणार? घरी जाऊया, तुला कधी वाटेल तेव्हा घरी जाऊया. तुला किती दिवस जायचंय? एवढे दिवस किती? 4 दिवस 4 डे? हां ठीक आहे, चल बघू, चल 4 डे राहू. गांधी बघ ना, असं वाटलं गुफेतून आलो ना एकदम. हां नाही चालू असणार ना. हा वॉटर पार्क आहे मस्त छोटा. जाऊया. चलो थांबव मी पण येते. हां मग ये ना, थांबलोय आम्ही. हे बघा गाईज, मस्त असे रूम्स आहेत पद्धतशीर. कायरा वाव बोलते. मस्त असा रूम आहे, पद्धतशीर बेड, बाल्कनीसाठी डोअर, कपाट, वॉशरूम पद्धतशीर क्लीन आहे, चकाचक. बाथरूम पण मस्त क्लीन आहे, 2 टॉवेल आहेत मस्त. टाक चला, TV आहे, समोर आरसा आहे आणि हा दरवाजा खोलला का मस्त बाल्कनी व्ह्यू आहे, पद्धतशीर मोठं आहे एकदम. चला गाईज, मस्त आता फ्रेश हो, कपडे वगैरे चेंज करू आणि आम्ही खेळायला चला. अरे किती खेळणार तू, थकली नाही अजून? किती वॉटरमध्ये पण बीचवर खेळलीस तू. चला गाईज, मस्त फ्रेश वगैरे हो आणि भेटू. मोबाईल वगैरे जर चार्जिंगला लावू, चार्जिंग पण उतरत आले, आणि भेटू लगेच थेट थोड्या वेळाने. नाही चप्पल अरे चप्पल घाल, जरा बाहेर चालून येऊ. चला गाईज, मस्त फ्रेश वगैरे झालो, तोंड वगैरे वॉश वगैरे केला मस्त. परत निघालो जरा. हां हां परत निघालो जरा बाहेर, जरा फेरफटका वगैरे मारू मस्त. चल ये बाबू चल. मस्त संध्याकाळचा वाईब झालं इथे पद्धतशीर. स्लाईड वगैरे आता बंद असतात, ते उद्या सकाळी चालू होणार. सगळे लाईट्स वगैरे लागले आणि लोक थांबलेत दोघी इथं मस्त. चला बाबू. ब्रिज मस्त, कुठला ब्रिज? हा ब्रिज तो मगाशी तुला बोलू ना, गुफेसारखा वाटतोय एकदम पद्धतशीर. नाईट आहे, सकाळी पूर्ण एक्सप्लोअर करेन मी रिसॉर्ट. कायराचं झालं खेळणं चालू इथे, मस्त गार्डन आहे, पण गार्डन पण आहे, घसरगुंडी स्लाईड वगैरे आहेत मस्त. आणि बॅडमिंटन क्रिकेट वगैरे पण आपण खेळू शकतो, टाईमपास. चालो चालो, तूच चालो. बोलते हां असले असले बस बघत नाही, असली नाही बस. हो संध्याकाळचा. हां अजून हा टायगर आहे, चल जाऊ तिथे बघू काय काय. ते बघ तिथे तुझी घसरगुंडी वगैरे आहे ती बघ बाहेर, मस्त एकदम एक नंबर. फिलिंग भारी आहे, संध्याकाळचा टाईमपास पण मस्त होईल इथे. आता चालते पारो. चला अशी रीतीने पारो पण भिडले झोक्यावर, गार्डनमध्ये एन्जॉय करायला. कायरा पण यायला लागले स्लाईडमध्ये, आणि मी आपला भाई गरीब बिचारा व्लॉग बनवतोय पद्धतशीर एंटरटेनमेंट. आपला व्लॉग बनवून मस्त एंटरटेनमेंट करायचं, सगळं आपलं फिरतो वगैरे सगळं आपलं दाखवत राहायचं, मस्त एन्जॉय करायचा. ऐसी लाईफ जीने की, क्या बोलते पारो, बरोबर ना? हां मस्त ऐसी लाईफ जीने की. टाईम भेटला राहणार, मस्त फिरायला वगैरे घेऊन येतो, मस्त आपला एन्जॉय करतो. चला काय बोलते? हां कायराचा तर टाईमपास काय, तिथे काय थकते काय बाबू, बरोबर ना? हां सी सॉ एकटेच करणार हे घे ना, कर ना मी काय. आणि गाईज हा इथे जेवणाचा सेक्शन, मस्त गाणे चालू आहेत, बफे सिस्टम आहे, बफे सिस्टम एकदम. गाणे चालू आहेत तिकडे सगळीकडे. बाकीचा मी पार्ट आहे ना तो उद्या सकाळी जाऊ व्लॉग चालू करणार आहे, तिथे एक्सप्लोअर करेल. चला आता इथे 9चा टायमिंग असेल जेवायचा, तेव्हा जेवण वगैरे घेऊ है ना पारो. अजून वेळ आहे तशी, मग जरा फिरत वगैरे राहू, मस्त टाईमपास करू जरा. हे बघायचं बघा काय. हा ही ताकद नाही बाई, खेळ. चला चल गार्डनमध्ये चल चल. कायराला खेळायचं होतं क्रिकेट, मस्त आता कॅबिनमधून घेतले बॅट आणि मी बॉल, मस्त हा बघा
बॅट स्टंप पण घेतलाय, पद्धतशीर घेऊन चाललं आपण खेळायला ना गार्डन मध्ये. हा स्टंप लावले, चला स्टंप घ्या, क्रिकेट घ्या, चला खेळू मस्त. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, इथे ना गाणे चालू आहेत, ते कॉपीराईटचा विषय होता म्हणून व्हिडिओ काढायला जरा प्रॉब्लेम होतोय. चल घे बाबू, तू काय करणार, बॉलिंग काय बॅटिंग? काय बॉलिंग, ठीक आहे चल कर, मग मी बॅटिंग. हा माझी, चल ते फील्डिंग नको, तू व्हिडिओ काढ. चल बॉल बघ कुठे, बॉल टाकते. सगळे अटॅक कॅमेरामॅनवर व्हायला लागले. एक बॉल तिने बरोबर नाही टाकला आणि लगेच बोलते मी बॅटिंग करते. असा बॉल टाकायचा. चल ओ आउट आउट घे मार. ओ शॉट. पानी में आग लगा दी, बरसा पानी पानी में जो दिल को तेरी याद आई, तेरी याद आई तो जल उठा मेरा भीगा बदन. खतरनाक गाणे चालू ना, खतरनाक गाणे, एक नंबर गाणे सोडतोय. काय माहितीये का तुला, डस्टबिन आहे त्याच्यासोबत तुला फोटो काढायचा आहे. चालेल काढला, चल ये. चला गाईज मस्त जाऊ आता जेवायला, पोटभर खाऊ, अनलिमिटेड जेवण, बफे सिस्टम आहे. चला खाऊन घेऊ. चला गाणे चालू आहेत, गाणे चालू आहेत. दिवानी है दिवानी. चला गाईज सूप मारू, सूप रेडी आहे, ते अजून जेवण रेडी व्हायचं राहिलंय. बघू आता सूप मारू. मस्त गरमागरम सूप आलेलं आहे. ठीक आहे, ये बाबू पी. मंचाव सूप आहे. इकडे प्लेटी वगैरे वाटे सूपसाठी, लोणचं, सॅलड आहे, नल्ले आहेत, रोटी आहे, बटाटा, पनीरची भाजी, भात आहे, डाळ आहे, हा फ्राय राईस आहे शेजवान, हा मंचुरियन आहे आणि चिकनवाला आयटम इथे वाटतं. चिकन मंचुरियन आहे, चिकनची ग्रेव्ही आहे मस्त, चिकन लेग पीस, हा बघा लेग पीस. हां मी तर मस्त नॉनव्हेजच घेतो आता. मस्त चिकन मंचुरियन आणि चिकन मसाला काय दाबून घेतलाय मस्त आता भरून. चला पहिला नॉनव्हेजवरच ताव मारलाय. मस्त घेतलाय ताट भरून, मस्त रोटी भात वगैरे सगळं चिकन आयटम, चिकन मंचुरियन, हे मस्त चिकन मंचुरियन. हां अजून अर्धे आयटम घ्यायचे आहेत. अरो डिश घेताना वास कसा येत होता, मस्त वास येत होता. हां आता टेस्ट पण चांगलीच असेल, बघूया. चला खाऊ. एक नंबर आहे. पद्धतशीर एक राऊंड झाला आहे, आता दुसरा राऊंड जातो. थोडा फ्राय राईस घेऊन येतो आणि थोडे नूडल्स आणतो. हा अबू बरोबर ना, फार तुला काय बस एक राऊंड बस तुझा. ओके घेतलाय मस्त राईस आणि नूडल्स. काय बोलते, हां चिकनची ग्रेव्ही भारी होती. चला खाते मस्त दाबून पॅकेजमध्ये. काय बाबू तुझं पोट भरलं? हां नाही भरलं, खा. हां ठीक आहे, दुसरं खाऊ मग काहीतरी. थांब अरे चले जा. मस्त आईस्क्रीम आहे आता जेवल्यानंतर पद्धतशीर. दादानी जेवण मस्त एक नंबर होता. तर काय जेवलो वगैरे मस्त मस्त होतं जेवण, खरोखर खूप छान. दाबून जेवलो एकदम, 2-2 राऊंड केले मस्त. नंतरचा लावून चायनीजवर दाबून चेपून मारला. काय होते पारो, कसं होतं जेवण? चायनीज डिश वगैरे ते नूडल्स मी तर खात नाही, म्हणजे सगळ्यांना आवडतील सगळे डिश होते. जेवलीस ना दाबून? बाबू तू? वगैरे पण मस्त होतं. मला मस्त लागलं.
ठीक आहे गाईज, चला मस्त झालं जेवण वगैरे, दाबून जेवलो. चला जाऊ आता रूम जाऊ. है ना मॅडम? हां मजा आली. मजा आली. रंग चढा है रंग जलेगा. काय तिथं नाचायची वगैरे पण सोय आहे मस्त, पण आपला नाचायचा मूड नाही. काय होते बारो, नाही तर जेवण वगैरे नाचलो असतो, पण बोलला जाऊ द्या, नाचायचा मूड नाही. जाऊ आपल्या रूमवर, तिथं जरा टाइमपास करू आणि नंतरला व्लॉग एंड करू. हत्तीच्या माईला पप्पा पंखा अजून येतील अजून फुल चिल मारेंगे. चिमारी. ओके चिल मारेंगे. लावली ना बाबू एसी, बघ एसी लावली. चला पंखा लावतो आता. हां झोपशील ना तो आता मग? का अजून खेळायचं आहे? आणि खेळू. खेळायचं आहे अजून तुला? अरे बाप रे बेटा. मी भूक हो. तर गाईज आजचा व्लॉग एंड करूया. मस्त गोराईला आलेलो. पहिला आम्ही पगोडा फिरलो, त्यानंतर गोराई बीचला फुल एन्जॉय केला. कायराने तो फुल एन्जॉय केला, मस्त बीचवर वगैरे फिरली, राईड वगैरे केलं मस्त आम्ही. त्यानंतर झाली संध्याकाळ, मग आम्ही आलो इथे पाली बीच रिसॉर्टला. इथे आपला स्टे आहे. आता इथे थांबू, जेवलो वगैरे मस्त. मग उद्या इथे वॉटर पार्क एन्जॉय करणार आहे. मग बघू उद्या वॉटर पार्कचा व्लॉग वगैरे कसा होईल तो तुम्हाला दाखवेन. जर आपला व्लॉग हा आवडला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, गुड नाईट.